आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही गाडी काढा पुढे, मला सॉरी म्हणा, नाहीतर मी आत्ता आहे ना ट्रॅफिक पोलीस वाल्याला बोलवतो आणि तुम्हाला फाईन भरायला लावतो. धमकी देताय? हा, सावी, हे माझे बाबा. आणि हे मावशी सर. तुझ्या आईला बोल की दुर्लक्ष कर. बाबा, ही माझी न्यू फ्रेंडची आई. मावशी, हे माझे बाबा. म्हणजे रोज या माणसाचं तोंड बघावं लागणार. एक्सक्यूज मी, काय म्हणालात तुम्ही? काही नाही. उद्या आरोच्या आजीलाच सांगतो याला शाळेत सोडायला. कोण रोज रोज या बाईचं तोंड बघणार आहे? ड्रामेबाज. होय, ड्रामेबाज म्हणाला? ऐकलं तुम्ही? हो, स्पष्ट ऐकू आलं. मावशी, तुम्ही लक्ष नका देऊ. बाबांना एकटं बोलायची सवय आहे. आरो, मी काहीतरी उपाय करणार आहे त्यांच्यावर. हो का? बर. आणि तुला जर उपाय नाही सापडला ना आरोह, तर ही मावशी आहे. मावशीकडे भरपूर उपाय आहेत अशा हेकेखोर माणसांसाठी. चल सावी. आरो इकडे ये वर. गाडी लवकर काढा, उशीर होतोय. या आरो, आपण आपल्या बाईक कडे जाऊ. बाईक आहे आपल्याकडे. ये सावी. आरोह, लक्षात राहू द्या, उपाय नसेल तर मावशीकडे उपाय आहे तुझ्या बाबांसाठी. बाबा चला ना, मला भूक लागली आहे आणि आजचा तुमचा स्टार गेला. आरो, अरे मी चला आता. यात मावतील तितक्या नोटा दर आठवड्याला बंगल्यावर पोचल्या पाहिजे. काय पैशाचा पाऊस पडणार आहे आता तुमच्यावर. पडू द्या ना सर. हो, तो पडलाच पाहिजे. पडू दे म्हणजे पडणारच आहे. इथला पहिला रेस्टॉरंट बार सुरू करताय तुम्ही, पाऊस तर पडणारच ना. अर्थात तुमच्याच साहेब. हो, पण वर पासून खालपर्यंत सगळ्यांना तुम्हीच मॅनेज केलंय ना साहेब. मग दर आठवड्याला काम झालं पाहिजे. हो साहेब, पोचणार. फक्त काय? फक्त काय? साहेबाच्या समोर उभे आहे. शब्द गिळला तर पथड्यातून बाहेर काढे ना. नाही 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 साहेब, मी 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 कशाला काही लपवणार. त्या नवीन कलेक्टर आलेत असं ऐकलंय आणि पेपर मध्ये तशी बातमी पण आली. मग त्या कलेक्टर मॅडमना सांभाळा ना. पुढं म्हणजे मला नाही झेपणार ते. पण तुम्ही तिथे पाहिजेच. तिला सांभाळायला साहेब समर्थ आहे. तुम्ही तुमच्या कामधंद्याचं बघा. हा, आणि आठवड्याचा नियम. हो, नमस्कार बाई सर, येतो. ऍडमिशनचं काय झालं? झालं ऍडमिशन. हुकमी एक्का आता आपल्या हातात आहे. त्या आता खुश होऊ नका. बारीक लक्ष ठेवा त्या मायलेकींवर. पण साहेब, अजून एक इंटरेस्टिंग बातमी कळली तिच्याबद्दल. काय? बोल. आता काय मुहूर्त बघणार आहेस? सांगायला पटकन सांग. या सुकडीचा पास्ट टेन्स भलताच इंटरेस्टिंग दिसतोय आणि आपल्या फायद्याचा सुद्धा. मला तर शाळा खूप आवडली बाबा. आता उद्यापासून तुला मंगलाजी सोडायला आणि आणायला येईल. ओके?
आवडली ना तुला शाळा? ते वडील प्रकरण तिच्या डोक्यात फिट झालेलं दिसते. तिला पटेल असंच काहीतरी तिला समजावं लागणार आहे. हा बोला निशा. बरं बरं पोचते मी. हो झालं ऍडमिशन. हो पोचते. आजचा संपूर्ण दिवसच सरप्राईजेसने भरलाय. तर हे सरप्राईज कसं असेल कोणास ठाऊक. प्लेझंट आहे की शॉकिंग आहे गेल्यावरच कळेल. रात्री सावीशी वडील प्रकरणावरती बोलायला पाहिजे. तिला समजावलं पाहिजे. देवा मला परत त्या पेनफुल भूतकाळात नाही जायचंय कोणत्याही कारणाने. काय असेल माझ्या बाबांचं नाव? आई का सांगत नाहीये मला? त्या सरांना पण नाही सांगितलं आणि मला बाहेर जाऊन बसवलं. हा आशीर्वाद नाही, कीड आहे कीड समाजाला लागलेली. कितीही त्रास झाला ना तरी मुळापासून नायशी करायलाच हवी. मॅडम तुम्ही सांगितल्याप्रमाणे आलेले सगळे पैसे गोकुळ वृद्धाश्रमाला चॅरिटी म्हणून दिलेत आणि त्याचं रिसिप्ट डोनरच्या म्हणजे साहेबांच्या बंगल्यावर पाठवलंय. गुड. मॅडम तुमचं काम झालं ना? नाही म्हणजे मुलीच्या ऍडमिशनचं काम झालं ना? मॅडम ते साहेब प्लाझा टॉवरचा मॅटर क्लोज करायचा आहे का? नाही. आपण का क्लोज करायचा? मुळात मी एकदा काम हातात घेतलं तर ते कधी अर्धवट सोडत नाही. साहेब प्लाझा ही बिल्डिंग शाळेसाठी राखीव असलेल्या जमिनीवरती उभी केली आहे. मुळात हे त्या जागेवरती केलेलं अतिक्रमण आणि हे अनधिकृत बांधकाम पाडल्याशिवाय मी शांत बसणार नाही. मॅडम पण कसं काय? ती स्टे ऑर्डर ती काय जन्मभराची आहे. आपण जर चॅलेंज केलं तर वॅकेट होऊ शकते आणि मुळात मला माझ्या देशाच्या न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. आता आपण डायरेक्ट कोर्टातूनच डिमोलेशनची ऑर्डर आणायची. कशातच मजा येत नाहीये. सारखं सारखं तेच येते मनात. आयडिया शकुला माहित असेल ती नक्की सांगेल. माझी बेस्ट फ्रेंड आहे ना.
कळायला पाहिजे काय तुला? आल्यापासून काय खायला मागितली बी नाही. भूक लागली असेल ना वा? का बाहेरून खाऊन आलीस आई बरोबर हट्ट करून? बाळा ये इकडे. काय झालं माझ्या बाळाला? तोंड का असं पडले? आल्या आल्या शकू शकू म्हणून नाचली नाहीस आणि शाळेत काय झालं ते बी नाही सांगितलंस. आई बरोबर भांडण केलीस काय? मग काय झालंय काय तुला? माझ्या बाबांचं नाव काय शकू? सांग ना, तुला तर माहिती असेल ना. ते शाळेतले प्रिन्सिपल सर माझ्या बाबांचं नाव आईला विचारत होते, तर आईने मला बाहेर पाठवलं. नंतर मी आईला किती वेळा विचारलं की माझ्या बाबांचं नाव काय, तरी तिने मला नाही सांगितलं. आता तू मला सांग. अगं तुला परसाद द्यायलाच विसरले बघ. थांब मी घेऊन येते. नकोय मला प्रसाद. मला माझ्या बाबांचं नाव सांग. जा, तू पण नको सांगूस. मंगलाजी, 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 मंगलाजी. आई ग, काय झालं ह्या पोरीला ओरडायला एवढं? काय ग, काय झालं? अगं बाई, आणि हा फुगा का फुगलाय? काय झालं? माझ्या बाबांचं नाव काय आहे मंगलाजी? मंगलाजी सांग ना तू तरी. आई सांगत नाहीये. शकू माझी बेस्ट फ्रेंड आहे तरी नाही सांगत आहे. आता निदान तू तरी सांग ना. काय माझ्या बाबांचं नाव? कशाला पाहिजे आपल्याला बाबाचं नाव? आपली आई आहे की खमकी कलेक्टर. आणि बाबाचं नाव नसलं म्हणून आपल्याला काही फरक पडतोय का? आता हे असले विचार डोक्यातनं काढून टाकायचे आणि बाहेर खेळायला जायचं. आता शाळा सुरू झाल्यावर तुला खेळायला मिळणार आहे का? तू गुड गर्ल आहेस का नाही? मग आता खेळायला जायचं. नाही, मला नाही खेळायचंय. मला फक्त माझ्या बाबांचं नाव पाहिजे. अगं मंगल, मी तर बाबा आज गार्डन मध्ये फिरायला जाणार आहे. तू येशील काय माझ्या बरोबर? आपण तिथं ती सॉवर बसूया की. आपण अहो ती सुसा आस्ता पडल. नको बाई, त्यापेक्षा ना मी बटाटे वडे करते. एका पोरीला बटाटे वडे खूप आवडतात बर का. बटाटे वडे आणि हिरवी चटणी. मला वाटलंच होतं एक ना एक दिवस हे असंच होणार आहे. द्या आता तिला तिच्या प्रश्नाची उत्तरं. आणि उद्या खरंच तो तिचा पळपुट्या बाप जर अचानक उगवलाच तर ती पोरगी राहील का इथं? रक्ताला रक्त ओढतच मामी. आतापर्यंत अनु अनु सावी सावी करत रक्त आटवणारी माझी सरू एकटीच पडणार शेवटी.
काय साहेबा, अरे पुस्तक पडलं. अरे यार काय झालंय? नाही बोलायचं तुला? ठीक आहे जा, मला पण नाही बोलायचं तुझ्याशी. तुला काय वाटलं मी बोलेन का तुझ्याशी? यारो तुला हे ज्यूस हवंय? नकोय. तुला मोसंबी देऊ का मग? अरे अरे तुला आठवतंय तुला आई ह्या वेळेला फ्रूट खायला लावायची. तुम्ही बघता का मला आईने शिकवल्यासारखं? अरे आता झालं, घसरलास तू माझ्यावर. मला सांग मी काय केलं आता? हा अरे आज एक साधी कंप्लेंट पण नाही आली आहे माझी, आणि वरून मी तुझ्या शाळेमध्ये तुला पिकअप करायला पण आलो होतो, हो की नाही? तिथेच तर गडबड केली ना. कशाला त्या 40-40 भांडलात? मी अरे कमॉन यार, हे बघ सगळ्यात आधी ना मी भांडलो नाही तिच्याशी. माझी काही एक चूक नाहीये. आणि यार तू पाहिलंस ना तिने तिची गाडी कशी अशी वाटेत पार्क करून ठेवली होती. तुम्ही पण कधीतरी वेडीवाकडी गाडी लावलीच असेल ना. अरे पण आरो काय झालं? काय राव, काय झालं? काय नाही ग आजी, ती बघ आपल्या सकाळी भेटली ती मुलगी सावी. हा ती गोड मुलगी. मग तिचं काय? तिचं काय नाही ग, हे तिच्या आईशी भांडले. प्लीज त्यांना पुन्हा भेटलात ना की त्यांना सॉरी म्हणायचं. एक मिनिट, मी सॉरी म्हणायचं? अरे चूक तिची होती. असू दे, कधीतरी असं सॉरी म्हणावं, चांगली फ्रेंडशिप होते. ओ मावा, मला पण असं वाटतं की माझे बाबा किती मस्त आहेत ते सगळ्यांना कळावं. माझ्या फ्रेंडला पण कळायला पाहिजे ना, जशी तिची आई मस्त आहे तशी माझी बाबा पण मस्त आहेत. बाबा प्लीज तुम्ही पण त्यांच्याशी फ्रेंडशिप करा ना. फ्रेंडशिप आणि त्यांच्याशी मी नाही बोलणार. कर आपलं सॉरी, इम्पॉसिबल. धनंजय तुम्ही काय म्हणाला ते नीटचं ऐकू नाही आलं मला, पण खरंच चांगली माणसं आहेत ती. आज सकाळी गार्डन मध्ये भेटली होती आम्हाला. गावाकडची माणसं आहेत, साधी आहेत. बाबा म्हणाल ना ती आईला सॉरी. बघू. धनंजय चहा तरी घ्या. काय कधी हे सुधारणार? काय कोर्टाची ऑर्डर? अरे त्या सुकडीची इतकी हिंमत का? अरे जीवावर उदार झाली का ती बाया? बहुतेक साहेबाचा फटका पडल्यावरच समजणार वाटतं तिला. आणि ऐके बारीक लक्ष ठेवायचं तिच्यावर, कळलं का? काय झालं सूर्या साहेब? कोर्ट ऑर्डरचं काय बोलतात? पैसे कमी पडले का तिला? नाही, साहेबाला समजायला कमी पडते ती. काय रे भावा, कोणाची समज कमी पडतीये साहेबला समजायला? कुणाला समजवायची गरज पडते? कुणाचा दिवस भरलं नाही म्हणजे आपले ते सुकडी आहे ना, साहेब प्लाझा बिल्डिंग पाडायला कोर्टाची ऑर्डर आणतीये. चमच्याचा कॉल होता.
डाव उलटवती ही बाई. सुकडी आहे नांगात लई दम आहे तिच्या. साम दाम बिनकामाचे ठरले हिच्या समोर. साहेब तुम्ही बोला फक्त. आमरे बाबा मॅटर नेहमी सारखा नाही. हे पाणीच वेगळे. याला स्पेशल ट्रीटमेंट लागेल आणि जरा सावध व्हा. शत्रूला हलक्यात नका घेऊ. आता असा जुगाड करावा लागेल की साप बी मर्यावर लाठी बी ना तुटे.